दिव्यांग बांधवांनी मानले चंदू भैया व नागरे कुटुंबियांचे आभार। साक्री शहरातील अमित हॉटेल येथे 3 ऑगस्ट रोजी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना ई चार्जिंग सायकलींचे वाटप करण्यात आले होते। या उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधवांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच नानासाहेब नागरे व जयू अण्णा नागरे यांचे मनापासून आभार मानले। यावेळी दिव्यांग बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की पूर्वी साधी सायकल चालवतानाही आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत होता। चढ चढण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागत होती, मात्र आता केवळ बटन दाबले की ई चार्जिंग सायकल वाऱ्यासारखी धावते। चढ देखील सहज पार करता येतो। त्यामुळे आता आम्हाला प्रत्येक वेळी कोणाचीही मदत घेण्याची गरज भासत नाही। पुढे ते म्हणाले, आमच्या अडचणींचा विचार करून जयू अण्णा नागरे यांनी आम्हाला मोठा आधार दिलाय। आमदार चंद्रकांत रघुवंशी साक्री शहराच्या विकासासाठी कार्यरत असलेले नानासाहेब नागरे आणि तरुणांचे प्रेरणास्थान जयू अण्णा नागरे यांच्या सहकार्यामुळे आमच्या आयुष्यात मोठा बदल घडलाय। ई चार्जिंग सायकली मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात मोठी स्वावलंबनाची भावना निर्माण झाली असून आता आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून सहजपणे प्रवास करू शकतो। अशा भावनिक शब्दात त्यांनी नागरे कुटुंबीय व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे आभार व्यक्त केले। मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख, साक्री, धुळे। चंदू अण्णा, जे नागरे, नाना नागरे यांच्याकडून सायकल भेटली बो मला फार आभार आहे मी यांच्याकडून। काही थोडी तकलीफ होती सायकल पायंडल मारायला त्याला काही मग चांगलं झालं ते पुढं सायकलवर फिरू आते गाडी भेटेल त्या वेळे फिर चांगलं वय गे आते थोडं बहु फरक पडे गे माले फिराले केले। मोरे मी भुई गली महाराज माले चढती कुणी गचालून 2-3 जणी लागत माले गचाल आले सायकल कुणी हात लावू लागे नाही ते जमते मी भुई गली माती ते इतना त्रास होय ते नका सांगा। ते मग माले जय अण्णानी सांगतात माले जयू अण्णा त्याची माले सायकल लगेच मागला महिनामा सांग ते माले लगेच सायकल आणि देते। इंद्रपूर पगारासाठी एकूण रहिवासी असून मला चंदू भैया, नाना नागरे आणि जयू अण्णा यांनी सायकल मिळवून दिली। त्याच्यामुळे माझा येण्या जाण्याचा खूपच सवलत झाली। म्हणून आता मला येण्या जाण्याचा त्रास होत नाही। त्यांनी मला ही सायकल मिळवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, त्यांच्याकडे खूप आभारी आहे।